उद्धव ठाकरे हे आजपासून 2 दिवस हिंगोली आणि नांदेडच्या दौऱ्यावरती असणार आहे। 2 दिवसांचा हा हिंगोली आणि नांदेडचा उद्धव ठाकरे यांचा दौरा। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बैठका होणार आहेत। पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। ठाकरेंचा आज सेनगाव असेल, त्याचबरोबर वसमत असेल, या ठिकाणी जनसंवाद मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। 2 दिवसांचा उद्धव ठाकरे यांचा हिंगोली आणि नांदेड असा दौरा। आणि याच विषयी अधिक बोलूयात। आपल्यासोबत सचिन जेरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या हिंगोली आणि नांदेड दौऱ्यावरती येणार आहेत। उद्धव ठाकरे यांचा एकूणच हा दौरा कसा असणार आहे आणि सोबतच कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल? सचिन, गुरु, सर्वात महत्त्वाचं म्हटलं की जरा लोकसभेचा बिगुल वाजलाय, आचारसंहिता लागली। याच पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे आचारसंहितेनंतर हिंगोलीमध्ये येत आहे। हिंगोलीमध्ये जर आपण पाहिलं तर ते 2 दिवसीय दौऱ्यावरती आहे आणि या 2 दिवसांमध्ये ते 5 सभा घेणार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोलीच्या। आजचा जर विचार केला तर आज 3 ते सभा घेणार आहेत आणि उद्या ज्या 2 सभा घेणार आहेत, त्या अशा एकंदरीत ते 5 सभा घेणार आहे। आणि आज जर आपण पाहिलं तर येत्याला लोकसभा उमेदवार देखील ते जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। आष्टीकर असतील किंवा मुंदळा असतील, यापैकी कोण अशा पद्धतीचा उमेदवार, कोण अशा पद्धतीचं जे चर्चा ज्या सुरू आहे त्या चर्चेनं आज विराम देखील लागू शकतो। आज उद्धव ठाकरे हे जाहीर करू शकतात। मात्र आता पाहिलं तर आपण इथं सध्या जे खासदार आहे हेमंत पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत आणि या त्यांना टक्कर देण्यासाठी आता या ठिकाणी ठाकरे गटाचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण दिला जाऊ शकतो यावर देखील आता चर्चा होणार आहे। चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या या दौऱ्यामध्ये नेमकं काय कोणता उमेदवार जाहीर करता का किंवा यामधून सभेच्या माध्यमातून काय इशारा देतात किंवा संबोधन करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। गुरु,